टू माय डार्लिंग सन, आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी तू आमच्या लाईफमध्ये आलास आणि आमची लाईफ 360 चेंज झाली. मी जी की इंजेक्शनला एवढी घाबरणारी मुलगी, डिलिव्हरीच्या टायमाला एवढी स्ट्रेंथ माझ्यामध्ये कुठून आली आय रिअली डोंट नो. ते पेन, एंडलेस इंजेक्शन्स अँड एव्हरीथिंग वॉज जस्ट फेड अवे वेन आय टूक यू फॉर द फर्स्ट टाईम इन माय आर्म्स. आणि आई होणं हे किती सुखद असतं हे मला तेव्हा रिअलाईज झालं. एखाद्या मुलाला जन्म देणं, रादर बाळाला जन्म देणं ही खूप मोठी गोष्ट असते. सो हे सुख मला दिल्याबद्दल आय एम रिअली ग्रेटफुल फॉर यू. आई होणं हे नक्कीच सोपं नसतं, पण त्याहूनही आई पण निभावणं किती अवघड असतं हे मला पदोपदी जाणीव होते त्याची. बट आय एम एन्जॉईंग इट. हे वर्ष पूर्ण रोलर कोस्टर राईडसारखं होतं, पण तुझ्यासाठी हे करणं खूप आनंद देत होता आम्हाला. कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या बाळाला इनफ टाईम देत नाही आहोत का. बट ॲट द सेम टाईम आय नो यू हॅव अ ग्रेट ग्रँड पॅरेंट्स. आजी, आजोबा, मम्मी हे सगळी तुझी तेवढीच काळजी घेतात जेवढी आम्ही घेतो. सो ह्या गोष्टीचं मला गिल्ट नाही आहे की मी माझ्या बाळाला सोडून ऑफिसला जाते. पण वॉट एव्हर आय एम डुईंग इज ओनली फॉर हिम. हे तुलाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. सो जो काही टाईम आमच्याकडे असतो तो आम्ही तुला देण्याचा प्रयत्न करत असतो. अँड आय होप यू विल अंडरस्टँड दिस. अजून काय बोलू, तू आहेस म्हणून मी आहे. आणि असाच आम्हाला कायम आनंद देत राहा. आणि तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुला खूप निरोगी आयुष्य लाभो. तू लाईफमध्ये खूप सक्सेसफुल व्हावा आणि एक चांगला माणूस बनावा हेच आमचे प्रयत्न असतील. आणि या स्माईलसाठी मी काहीही करू शकते. यू नो दिस. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू लॉट माय बेबी. हॅपी बर्थडे.